दीनदुबळ्यांची माय झाली, बहुजनांचा आधार झाली. श्री जन्माचा अंधार सारणारी, तू क्रांती ज्योत जाहली, तू क्रांती ज्योत जाहली. थोर समाज सुधारक, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका आणि तितक्याच हळव्या मनाच्या कवयत्री, दीपज्योती सावित्रीबाई फुले यांना आपल्या सर्वांतर्फे अभिवादन करू या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. सन्माननीय व्यासपीठ, माझे सहकारी शिक्षक वृंद आणि ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय असे तुम्ही सगळे माझे बालमित्र, तुम्हा सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. बघा, आत्ताच या मुलांनी, चौथीचे 2 विद्यार्थी आपल्या समोर आले आणि त्यांनी काय केलं, आपल्या समोर आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे हे मांडलं. आज कुणाची बरं जयंती आहे? सावित्रीबाई. काय तारीख आहे आज? 3 जानेवारी. 3 जानेवारी 1831. बघा, अनेकदा दिवस जे काही आहे त्या दिवसांमुळे, त्या वेळेमुळे माणसाला महत्त्व येत असतं. पण अशी काही माणसं होऊन गेलीत की ज्यांच्यामुळे दिवसांना महत्त्व आलं आणि तोच आजचा दिवस 3 जानेवारी, ज्या दिवशी या भारताच्या भूमीत एका दीपज्योतीने जन्म घेतला आणि ती दीपज्योत म्हणजे सावित्रीबाई फुले. बघा, इकडचे मुलं हाताची घडी घालतात पटकन. थंडी वाजते ना, सगळ्यांना वाजते ना, मग हाताची घडी घालायची. आता त्यांचा जन्म झाला, त्यांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली आणि बरंचसं कार्य जे काही आहे ते स्त्रियांसाठी केलं. हे तुम्हाला आत्ताच या 2 विद्यार्थ्यांनी सांगितलं, बरोबर? मग आजच्या दिवशी आपण काय आठवायचं, काय करायचं? सावित्रीबाईंचा जन्म झाला, महिलांसाठी त्यांनी कार्य केलं आणि त्यांना अभिवादन करायचं आणि घरी जायचं आणि विषय संपला. एवढ्याच सावित्रीबाई आपल्यामध्ये असल्या पाहिजे का? नाही. तर सावित्रीबाई हा फक्त जाणून घेण्याचा विषय नाही, तो जगण्याचा विषय, तो आत्मसात करण्याचा विषय. आता सावित्रीबाई फुलेंचं कार्य ऐकायला अति साधं वाटलं. पहिल्या स्त्री शिक्षिका, महिलांसाठी शाळा सुरू केली आणि महिलांसाठी, समाजातल्या दीनदुबळ्यांसाठी कार्य केले. आज आपल्याला ऐकायला हे खूप साधं वाटतंय की नाही? 5 मिनिटात संपून जाते. पण 5 मिनिटात संपणारं हे कार्य होतं का? ते निश्चितपणे नाही. आता आपण काय करूया, थोडंसं सावित्रीबाई फुलेंबद्दल जाणून घेण्याआधी भारताचा इतिहास थोडक्यात समजून घेऊया. ए बाळा, इकडे ये बेटा. बघा, आपला जो भारत, आता जर कोणी बोललं मी इथे बोलवणार हा, आणि मी काय काय बोलले ते विचारणार, ठीक आहे? आता आपला भारत जो आहे, तुम्ही लहान आहेत, तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण तुम्हाला हे माहीत करून घ्यावं लागणार आहे. तर आपला भारत जो आहे हा 3 टप्प्याच्या इतिहासात विभागला. प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल की भारतातल्या संस्कृती बुरसटलेल्या होत्या, भारतामध्ये जे आहे ते स्त्रियांना अगदी हीन वागणूक दिली जात होती. ऐकलं असेल, ऐकलंय ना? जेव्हा जेव्हा भाषण होतं तेव्हा हे ऐकतो आपण. पण ह्याच भारताचा प्राचीन इतिहास जर तुम्ही पाहिला तर आपल्या भारतामध्ये
काळामध्ये स्त्रिया ज्या काही आहेत या स्त्रियांना अतिशय सन्मानपूर्वक वागणूक दिली जात होती. अनेक पंडित स्त्रिया भारतात होऊन गेल्या. लोपमुद्रा, गार्गी, मैत्रेय यासारख्या विद्वान स्त्रिया या भारतात घडल्या. मग भारतात या ज्या स्त्रिया आहेत स्त्रियांच्या पतनाची किंवा त्यांना कमी लेखण्याची सुरुवात कोणत्या काळात झाली बरं? भारतात खरं तर इतिहासात डोकावलं तर मातृसत्ताक पद्धतीचा हा देश आहे. या भारतात जी काही स्त्रियांना दुय्यम लेखण्याची सुरुवात झाली ती मध्ययुगीन काळात जेव्हा भारतात परकीय आक्रमणं झाली. भारतात झालेली परकीय आक्रमण, मुघलांचं आक्रमण, अफगाणांचं आक्रमण, तुर्कांचं आक्रमण, या मुस्लिम सत्ता जेव्हा भारतात आल्या तेव्हापासून भारतामध्ये जे काही आहे नकळतपणे त्यांच्या सोबत स्त्रियांना दुय्यम लेखलं जायला. दुय्यम म्हणजे काय? खालचा दर्जा देणं. आणि नकळत भारतात स्त्री प्रधान संस्कृती नष्ट होत गेली, लोप पावत गेली. आणि ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक जण स्वार्थी असतो की नाही? आपण प्रत्येक जण स्वतःबद्दल स्वतःचा स्वार्थ पाहत असतो. आणि मग समाजातल्या काही वर्गांनी, पुरुष वर्गाने जे काही आहे स्त्रियांना, सगळेच नाही, काही वर्गाने स्त्रियांना काय करायला सुरुवात केली? कमी लेखायला सुरुवात केली. इतका हीन दर्जा समाजात स्त्रियांना प्राप्त झाला की त्यांना घराबाहेर पडणं सुद्धा अवघड झालं. शिक्षण घेणं तर दूरची गोष्ट होती. आणि अशा भारतामध्ये जिथे स्त्रियांचा सन्मान होत होता, त्या पंडित होत होत्या, अशा भारतात स्त्रियांचं जीवन हे अतिशय विदारक झालं, अतिशय त्रासदायक झालं. या सगळ्या गोष्टींमध्ये हजारो वर्षाचा कालावधी गेला. ब्रिटिश जे काही आहे त्या ब्रिटिशांचं आक्रमण भारतात झालं आणि तिथून पुढे भारतात सुरू झाला आधुनिक भारताचा इतिहास. आता भारतातल्या स्त्रियांना अगदी दुय्यम वागणूक देणारा, त्यांना दिन दुबळं करून टाकणाऱ्या या पुरुष वर्गाला हे नव्हतं माहिती की ज्या बुद्धीच्या जोरावर, ज्या शारीरिक बळाच्या जोरावर त्याने स्त्रियांना दाबून टाकलं त्याची निर्मिती करणाऱ्या त्या होत्या या स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या लेखी त्या होत्या. आणि त्यामुळे या समाजात आधुनिक भारतात स्त्रियांवरचा हा अत्याचार दूर करण्यासाठी जन्म घेतला सावित्रीबाई फुलेंनी. कुणी जन्म घेतला? बघा, परिस्थिती फार अवघड होती. सगळं छान होतं का आत्तासारखं? चला तयारी करा, शाळेमध्ये जा, मस्तपैकी इकडे तिकडे फिरा. आज तुम्ही फिरताय, मी बोलते, इथे आपल्या मॅडम बसल्यात, सगळ्या शिक्षिका आहेत. हे सगळं अगदी सोपं आहे. पण त्या काळी हे सोपं होतं का? त्या काळी मात्र स्त्रियांना बाहेर पडण्याची सुद्धा परवानगी नव्हती. अशा परिस्थितीत ही सावित्री जी काही आहे, पाटलाची मुलगी, कुणाची मुलगी होत्या त्या? पाटलाची, खंडोजी पाटील. पाटील हा गावचा प्रमुख असायचा. आणि त्यामुळे गावामध्ये जे काही भांडणं व्हायचे, तंटे व्हायचे, ते सोडवण्यासाठी त्यांच्या वडिलांकडे यायचे. त्यामुळे लहानपणापासूनच सावित्री तशी खमकी होती. तिने घरातलं वातावरणच तसं पाहिलेलं होतं. आणि मग पुढे ती काही समाजाच्या बाहेरची नव्हती. त्या समाजातल्या रूढी होत्या, त्याच रूढी परंपरांचा तीही भाग झाली. वयाच्या कितव्या वर्षी सावित्रीचा विवाह झाला सांगा बरं? कितव्या वर्षी झाला? आता काय सांगितलं या मुलांनी? 9व्या वर्षी जे काही आहे त्यांचा विवाह म्हणजे बालविवाह झाला. पण सुदैवाने त्यांना साथ लागली ती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची. आणि तिथून पुढे त्यांचा प्रवास सुरू झाला. अ आ ई यातलं अजिबात ज्ञान नसणाऱ्या सावित्रीबाई फुलेंना
शिक्षणाचे धडे कुणी दिले? सांगा बरं, कुठल्या शाळेत गेल्या त्या? कुठल्या शाळेत गेल्या सावित्रीबाई फुले? सांगा लवकर. माहिती आहे का त्यांच्या शाळेचं नाव काय होतं? तर सावित्रीबाई फुले या आपल्यासारख्या कुठल्याही शाळेत गेल्या नाहीत, कारण तेव्हा शाळाच नव्हती. सावित्रीबाई फुलेंचं शिक्षण केलं त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं की सावित्री, तुला उभं राहावंच लागेल. स्त्रियांच्या या समाजामध्ये ज्या स्त्रियांना, जी निर्मिती करणारी स्त्री आहे, सृजन करणारी स्त्री आहे, तिला ज्या समाजाने अगदी तळागाळात धाडले, त्या समाजात स्त्रियांना पुन्हा सन्मान मिळवून देण्यासाठी तुला उभं राहावंच लागल. जेव्हा एखादा दाणा जमिनीत गाडला जातो तेव्हा पीक येतं की नाही? येतं की नाही? है ना? आणि मग अनेक मोती ते अनेक दाणे त्या झाडाला लागतात. तसं स्वतःला दाणा बनवून, स्वतःला एक बी बनवून जमिनीत गाडून घेतलं सावित्रीबाई फुलेंनी. या सावित्रीबाई फुले ज्या काही आहेत, त्यांनी महिलांसाठी स्वतःच्या आयुष्याची, स्वतःच्या सुखी संसाराची राख रांगोळी केली. पाहत्या जेव्हा स्त्रियांचं शिक्षणाचं कार्य त्यांनी हाती घेतलं, त्यांचं शिक्षण त्यांच्या पतींनी केल्यानंतर तेव्हा शिक्षणासाठी, मुलींना शिकवण्यासाठी त्यांनी बुधवार पेठेतल्या भिडेवाडा या ठिकाणी 1848ला शाळा सुरू केली. शाळेत जायच्या मुलींना शिकवायला तेव्हा आता ते आरवणे सांगितलं की अक्षरशः लोक त्यांना काय करायचे? शेण मारायचे, पाणी ओतायचे त्यांच्या आगळावर, दगड बैठून मारायचे. पण ही सावित्री जी काही आहे, ती सावित्री घाबरणारी सावित्री, विचकणारी सावित्री, एके दिवशी तिच्या समोर एक माणूस येऊन उभा राहिला आणि तो तिला म्हणाला, ए सावित्री, तुला तुझ्या आबरूची पर्वा आहे की नाही? आमच्या मुली बाळींना शिकवणं बंद कर, नाही तर तुला फिरायला सुद्धा समाजात तोंड दाखवायला जागा ठेवणार. आणि त्या क्षणी घाबरलेल्या, भेदरलेल्या, सहनशील सावित्रीची वाघीण जागी झाली आणि तिने समोरच्या माणसाच्या एक कानाखाली दिली आणि त्याला ठणकावून सांगितलं की आज आडवा आलाय, तुझ्या एक कानाखाली दिली, पुन्हा आडवा आला तर ही जमीन तुझ्या रक्ताने लाल कर. आणि त्या दिवशीपासून समाजातला सावित्रीबाईंवर होणारा अत्याचार बंद झाला. आज आपल्याला सावित्रीबाईंकडून काय घ्यायचंय? आज आपल्याला सावित्रीबाई सारखं वाघीण व्हायला शिकायचं, घाबरून नाही जायचंय. कुणी काही बोललं, कुणी काही केलं की आपण काय होतो? लगेच घाबरून जातो. आपल्याला सावित्रीबाईंकडनं या खंबीरतेची आजच्या समाजाला गरज आहे. कळलं तुम्हाला? तर असं खंबीर व्हायचं, कुणी कितीही त्रास दिला तरी तो त्रास न जुमानता उभं राहता आलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंची जयंती साजरी केली. याच सावित्रीबाई फुलेंनी पुढे मुलींसाठी, स्त्रियांसाठी भरघोस कार्य केलं. 4-5 मुलींना घेऊन सुरू झालेली ही शाळा एका वर्षात 40-50 विद्यार्थिनींची शाळा झाली. आणि आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून समाजातल्या दीनदुबळ्यांसाठी, समाजातल्या स्त्री वर्गासाठी, विधवांसाठी सावित्रीबाईंनी कार्य केलं. एक फार महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते, तुम्ही फार मोठे नाहीयेत, त्यामुळे सावित्रीबाईंचं कार्य तुम्हाला खूप मोठं, कारण त्यांचं कार्य शब्दात मांडण्यासारखं नाही. पण जेव्हा महात्मा फुलेंचं निधन झालं, महात्मा फुले कोण होते? महात्मा फुले कोण? व्हेरी गुड. सावित्रीबाई फुलेंचे कोण होते? ते पती होते, थोर समाज सुधारक होते. तर ह्या महात्मा फुलेंचं जेव्हा निधन झालं, तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना स्वतःचा मुलबाळ नव्हतं. त्यांनी एका मुलाला दत्तक घेतलेलं होतं, यशवंत त्याचं नाव ठेवलं होतं. आणि ज्यावेळेस निधन होतं तेव्हा मुलगा जो
अग्निडाग देतो वडिलांना. त्यामुळे त्यांना स्वतःचं मूल नसल्यामुळे त्यांचे पुतणे वगैरे जे आहे ते वारसा हक्कासाठी आडवे आले. त्यांनी काय सांगितलं, जो समोर ते मटकं घेऊन चालता माहितीये ना अग्निडाग देणारा, तर जे तो घेतो त्यालाच वारसा हक्काने सगळं मिळणार. आणि त्यामुळे त्या दत्तक पुत्राला काही मिळणार नाही. त्यावेळेस बघा, आज हे इझी आहे बोलायला, करायला सोपं आहे आज, पण त्या काळी जेव्हा समाजामध्ये स्त्रियांना इतकी वाईट वागणूक दिली जात होती, त्या काळात सावित्रीबाई फुले स्वतः पुढे उभ्या राहिल्या आणि त्यांनी त्यांच्या पतीला अग्निडाग दिला. साधी गोष्ट होती काही? सोपं आहे का? सांगा मला. आजही आपली हिंमत होत नाही. त्या काळी त्यांनी हे कार्य केलं. आपल्याला सावित्रीबाईंकडून हे शिकायचं, स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी समाजाच्या परंपरा झुगारून उभं राहता आलं पाहिजे. हे सावित्रीबाईंनी आपल्याला शिकवलं. कळलं? सावित्रीबाई जगायला शिकायचंय. मुलींना तुम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळालाय, तुम्ही छान शाळांमध्ये शिकताय, पण हे शिकताना येणाऱ्या काळात तुमच्या समोर शिक्षणाची दारं उघडली आहे फक्त, पण अडचणी संपल्यात का ग? संपल्यात का? नाही. पुढे जाऊन आणखी प्रॉब्लेम तुमच्या समोर येणार आहे. तेव्हा सावित्रीबाईंसारखं तुम्हाला काय व्हायचंय? खंबीर व्हायचं, सावित्रीबाईंसारखी वाघीण व्हायचं. तुम्हाला अडवणारा जर समोर आला तर त्याला तिथेच त्याच्या कानात देऊन तुम्हाला शांत करण्याची धमक तुमच्यात आली पाहिजे. आणि तुम्ही मुली आहात, तुम्हाला कुठलाच अधिकार नाही हे सांगितलं जेव्हा तुम्हाला जाईल, तेव्हा सावित्रीबाईंसारखं समाजातल्या परंपरा झुगारून मुलगी ही कुणापेक्षाच कमी नाही हे दाखवत प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला ठसा उमटवायचा आहे. आलं लक्षात? आणि हीच खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांच्यासाठी आपल्याकडनं काय असणार आहे? आज आदरांजली असणार आहे. तर अशा या महान थोर समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांना माझा त्रिवार अभिवादन.